अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. दत्त जयंतीची तिथी आणि जन्मवेळ नेमकी कोणती? आणि उद्या 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. त्यानिमित्त आपणाला दत्त जयंती हा सोहळा साजरा करायचा आहे. दत्तगुरूंचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला आणि यंदा पौर्णिमा तिथी सायंकाळी 4:59 सुरू होणार आहे. आणि गोरज मुहूर्ताची वेळ हा दत्त जयंतीचा जो काळ मानला जातो जन्मोत्सवाचा, तो म्हणजे सायंकाळी 6:30 ते 6:40 या वेळेत तो जन्मोत्सव करायचा आहे. आता हा उत्सव मार्गशीर्ष पौर्णिमेतील मृगशीर्ष नक्षत्र असताना बुधवारी प्रदोषकाळी दत्तात्रेयांचा जन्म झाला म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसेच जेथे दत्त मंदिर आहे तिथे ह्या दिवशी प्रदोषकाळी दत्तजन्म सोहळा साजरा केला जातो. आता हा जो सोहळा साजरा केला जातो तो अत्री अनुसया या दाम्पत्यांचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रेयाचा जन्म हा ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा आपल्याला सुपरिचित आहे. आणि या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रेयाची त्रिमुखी आणि 6 हातांची सगुण मूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. तुकोबांनी 3 शिरे 6 हात अशा दत्त स्वरूपाला नमन केले आहे. मात्र मुळात पुराणात एकमुखी आणि द्विभुज अथवा चतुर्भुज अशा दत्तात्रेयांचे देखील वर्णन आढळते. विशेष म्हणजे दत्तोपासनेत ध्यानासाठी त्रिमूर्ती दत्ताचे सगुण रूप आणि पूजाविधीसाठी पादुकांना महत्त्व दिले जाते. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर या सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्री अशा पादुकांची स्थापना केलेली आढळते. योग साधने दत्तात्रेयाला गुरु मानले गेले. सर्वांचे गुरु म्हणून मान्यता पावलेल्या दत्तात्रेयांनी स्वतः 24 गुरु केले. त्यांचा हा गुणग्राहकतेचा आदर्श आपणही आपल्या सर्वांगीण विकासासाठी अंगीकारणे योग्य ठरेल. जसे सर्व गुण संपन्न हे कोणीच नसतं, तसे प्रत्येकामध्ये एखादा तरी गुण असतोच. तो जाणून घेण्यासाठी दत्तात्रेयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवला तर आपले व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास मदत होईल. समाज अधिक निरोगी निकोप होईल. तसेच ह्या दिवशी दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचे वाचन पारायण अनेक दत्तभक्त मंडळीत करतात. ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रेयांचा जप तरी करावा. जमेल तेवढा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही दत्तात्रेयांचा जप करावा. ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. दत्ती मंदिरामध्ये यथाशक्ती तुम्ही दान करा. भुकेलेल्यांना अन्न द्या. दत्तांचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असते अशी पूर्वापार श्रद्धा आहे. म्हणून केवळ ह्याच दिवशी नव्हे तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घाला. तसेच त्यांची पूजा करा. औदुंबराला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य खूप मिळतं. त्यामुळे जरूर तुम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घाला. अशा पद्धतीने आपण दत्त जयंती उत्सव हा साजरा करूया. श्री स्वामी समर्थ.